नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण अल्किन हा चॅप्टर पाहत आहोत. अल्किन मध्ये लेक्चर फर्स्ट आपला झालेला आहे. लेक्चर सेकंड आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल द isomerism in alkene. What is the isomerism? Then alkenes with more than 3 carbon atoms show the structural and geometrical isomerism. Means what? The more than 3 carbon atoms are present in a compound, then there are structural isomerism and geometrical isomerism. First of all, we have to know what is the isomerism. Then we have to know the structural isomerism and geometrical isomerism. The structural isomerism is the compound having the same molecular formula but it has different structure, that is called isomerism. त्यालाच काय म्हणतो आपण? आयसोमेरिझम म्हणतो. म्हणजेच काय, एखाद्या मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे, त्यांना काय म्हणत असतो? आयसोमेरिझम. Then structural isomerism is the same molecular formula but the different structure called structural isomerism. Here CH2 double bond CH, CH2, CH3 means one butene, the chain of 4 carbon atoms. या ठिकाणी काय 4 कार्बन ॲटम ची चेन आहे. सेकंड वन CH3, CH double bond CH, CH3. It is 2 butene, chain of 4 carbon atom. Third one is the CH2 double bond C, CH3, CH3 means 2 methyl 1 propene, the chain of 3 carbon atom. तर या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला यांचा प्रत्येकाचा काय वेगवेगळा आहे आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? C4H8. प्रत्येकामध्ये 4 कार्बन आणि 8 हायड्रोजन प्रेझेंट आहेत, बट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज डिफरंट, दॅट इज कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर त्याला काय म्हणतो? द मॉलिक्यूल हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, दॅट इज कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. त्यालाच काय म्हणत असतो आपण? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणत असतो. तर या ठिकाणी 4 कार्बन आणि 8 हायड्रोजन प्रेझेंट आहेत, बट या ठिकाणी काय झालेलं आहे? डबल बॉन्ड फर्स्ट कार्बन नंतर आहे, इथं डबल बॉन्ड सेकंड कार्बन नंतर आहे आणि या ठिकाणी ब्रँचिंग आलेली आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेंज झालेला आहे, त्यालाच काय म्हणतो? आयसोमेरिझम म्हणतो. द कंपाऊंड हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज कॉल्ड isomerism. See here, the structure first and second are example of position isomerism because they differ in the position of double bond in the same carbon atom chain. तर या ठिकाणी काय इट इज अ पोझिशन आयसोमेरिझम. ह्याला काय म्हणतात? पोझिशन आयसोमेरिझम. स्ट्रक्चर सेम आहे बट the position of double bond is different in first and second structure. पहिल्या आणि सेकंड दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये काय झालेलं आहे? पहिल्या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट कार्बन नंतर काय झालेलं आहे? डबल बॉन्ड आलेला आहे आणि दुसऱ्या कंपाऊंड मध्ये सेकंड कार्बन नंतर काय झालेलं आहे? डबल बॉन्ड आलेला आहे. म्हणून याला काय म्हणतात? पोझिशन आयसोमेरिझम असे म्हणतात. Second one, structure first, second, third are the example of chain isomerism. They differ in the carbon chain length. तर या ठिकाणी काय? तर या ठिकाणी सेकंड, फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड आर द एक्झाम्पल ऑफ चेन आयसोमेरिझम. त्या ठिकाणी प्रत्येकाची चेन जी आहे ते काय वेगवेगळी आहे, तर ह्याला आपण चेन आयसोमेरिझम म्हणतो. तर या ठिकाणी काय द कंपाऊंड हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. Geometrical isomerism. What is the geometrical isomerism? The isomerism which arise due to the difference in the spatial arrangement of atom or groups about the doubly bonded carbon atom is called geometrical isomerism. तर या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? डबल बॉन्डेड कार्बन ॲटमच्या बाजूला जे अरेंजमेंट असते ॲटम और ग्रुप ऑफ ॲटमची, त्याच्यात जे चेंजेस असतात त्यांना काय म्हणतात? जिओमेट्रिकल आयसोमेरिझम असे म्हणत असतात. या ठिकाणी एक्झाम्पल 1, 2 या ठिकाणी 2 एक्झाम्पल दिलेले आहे. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या साईडला एक्स एक्स आणि या साईडला वाय वाय आहे आणि या साईडला काय दिलेलं आहे? इथे एक्स वाय आणि वाय एक्स. तर या ठिकाणी काय the atom or group of atoms are changed in the position or
स्पेशल अरेंजमेंटची काय झालेली आहे, पोझिशन चेंज आहे. तर त्याला ठिकाणी ह्यालाच आपण काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल CH3 आर ऍट ए सेम साइड, या सेम साइडला असल्यामुळे त्यांना काय म्हणतो, सिस ब्युटीन 2 ब्युटीन, ह्यालाच काय म्हणतो, सिस 2 ब्युटीन. आणि सेकंड एक्झाम्पल आहे, फॉर्म्युला इज सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज somewhat different. The CH3 group is present here and CH3 group is present here. That's why these are opposite to each other. Hence it is called 2-butene. ह्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सब्युटीन, ह्याला काय म्हणतो, सिस. तर ज्या ठिकाणी सेम साइडला सेम ग्रुप असतील तर त्यांना काय म्हणतात, सिस म्हणतात. आणि सेम ग्रुप एकमेकाच्या अपोजिट असतील, these are opposite to each other, then that compounds are called trans isomerism. Cis and trans isomer. The geometrical isomer in which two identical or similar atoms or groups lie in the same side of the double bond is called a cis isomer. तर काय म्हटलेलं आहे, same or identical atom or group of atoms are present at the same side. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, atom or group of atom are present at the same side. Same atom आणि same side ला present असतील, that is the cis isomer. And the geometrical isomer in which two identical or similar atoms or groups are lie on the opposite side of the doubly bonded carbon are called a trans isomer. तर त्यालाच काय म्हणलेलं आहे, ट्रान्स आयसोमर. कशाला म्हणलेलं आहे, जर सेम ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम जर एकाच साइडला असतील तर त्याला आपण सिस म्हणतो. आणि जर सेम ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम हे काय अपोजिट साइडला असतील तर त्यांना काय म्हणत असतो, ट्रान्स आयसोमर असे म्हणत असतो. तर हे काय, एकच लक्षात ठेवायचं, जर सेम ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम एकाच साइडला असतील तर सिस म्हणतात आणि अपोजिट साइडला असतील तर ट्रान्स म्हणत असतात. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन. तर आता आपण काय पाहिलेलं आहे, व्हॉट इज अल्किन, देन मेंबर ऑफ अल्किन, देन नॉमेनक्लेचर ऑफ अल्किन, देन त्या ठिकाणी आपण आयसोमेरिझम मध्ये काय पाहिलेलं आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि त्यानंतर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. दिस बेसिक इन्फॉर्मेशन वी हॅव स्टडीड. नाउ द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन मीन्स वी हॅव टू प्रिपेअर द अल्किन फ्रॉम ए डिफरंट केमिकल कंपाऊंड. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचं प्रत्येक वेळेस मी सांगत असतो काय, की प्रिपरेशन ऑफ अल्किन आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन ऑफ अल्किन मध्ये काय फरक असतो. प्रिपरेशन ऑफ अल्किन म्हणजे कुठल्या तरी एखाद्या केमिकल पासून आपण अल्किन बनवत असतो, त्याला प्रिपरेशन ऑफ अल्किन म्हणत असतात. आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणल्यानंतर द प्रॉपर्टी मीन्स अल्किन्स व्हेन रिएक्टेड विथ अदर compound or chemical then it gives a different compound, that is the chemical properties of alkene. तर आपण ज्यावेळेस अल्किन प्रिपेअर करतो प्रिपरेशन मेथड म्हणतात, आणि ज्यावेळेस अल्किनच्या दुसऱ्या एखाद्या केमिकल सोबत रिएक्शन केल्यानंतर ज्या प्रोडक्ट भेटत असतात किंवा ज्या रिएक्शन होत असतात त्यांना काय म्हणतो, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन म्हणत असतो. तर या ठिकाणी पहा, प्रिपेअर करायचं अल्किन, elimination reaction. First reaction कुठली आहे, elimination reaction or 1-2 elimination. elimination म्हणजेच काय, to remove. elimination म्हणजे काय, to remove. कुठला तरी ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे, त्याला काय म्हणतात, elimination म्हणतात. तर या रिएक्शन मध्ये काय, कुठला तरी ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम रिमूव्ह होत असतो. तर काय होत असतो, द रिएक्शन इन विच टू ऍटम्स और ग्रुप्स आर इलिमिनेटेड और रिमूव्ड फ्रॉम ऍडजसेंट कार्बन ऍटम्स आर कॉल्ड 1-2 इलिमिनेशन रिएक्शन. तर या रिएक्शन मध्ये काय केलं जातं, द टू ऍटम्स और ग्रुप आर इलिमिनेटेड और रिमूव्ड फ्रॉम ए ऍडजसेंट कार्बन ऍटम. म्हणजे एकमेकाच्या बाजूला जे कार्बन आहेत त्या कार्बन पासून एका कार्बनवरला ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम दुसऱ्या कार्बनवरला सुद्धा ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम रिमूव्ह केला जातो. म्हणजेच त्याला काय म्हणतात, इलिमिनेशन रिएक्शन म्हणतात किंवा 1-2 इलिमिनेशन रिएक्शन म्हणतात. इन विच टू ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम्स आर इलिमिनेटेड फ्रॉम ए ऍडजसेंट कार्बन ऍटम. That is the 1-2 elimination reaction. Here the sp3 hybridized and the alkene is a sp2 hybridized. तर या ठिकाणी पहा, अल्केन मध्ये आपण या ठिकाणी C आणि कार्बन आहेत.
या ठिकाणी ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम कुठलेही असू शकतील या ठिकाणी. तर या ठिकाणी काय केलं आहे, फर्स्ट कार्बनवरला ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम आणि सेकंड कार्बनवरला ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम काय केला जातो, रिमूव्ह केला जातो किंवा इलिमिनेट केला जातो. आणि त्यानंतर या ठिकाणी डबल बॉन्ड येत असतो. या ठिकाणी काय होतो, डबल बॉन्ड येतो. त्यालाच आपण काय म्हणतो, 1-2 इलिमिनेशन. म्हणजे फर्स्ट कार्बनवरला एक ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम आणि सेकंड कार्बनवरला एक ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. त्यानंतर आपल्याला प्रोडक्ट भेटतो. तो प्रोडक्ट असतो अल्किन असतो. त्याच रिॲक्शनला आपण इलिमिनेशन रिॲक्शन म्हणतो. इलिमिनेशन म्हणजेच 1-2 इलिमिनेशन म्हणजेच काय, फर्स्ट कार्बनवरला आणि सेकंड कार्बनवरला आपण ग्रुप रिमूव्ह करत असतो, म्हणून त्याला 1-2 इलिमिनेशन रिॲक्शन असे म्हणत असतात. फॉर एक्झाम्पल, the carbon-carbon double bond can be generated from a carbon-carbon single bond by elimination reaction. तर या ठिकाणी काय, carbon-carbon double bond is generated from a carbon-carbon single bond by elimination reaction. म्हणजे कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड असलेल्या कंपाऊंड पासून कार्बन-कार्बन डबल बॉन्ड असलेला कंपाऊंड इलिमिनेशन रिॲक्शन ने आपण तयार करत असतो. नेक्स्ट, during elimination reaction, sp3 carbon atom changes to a sp2 carbon atom. While this reaction, the sp3 carbon atom is converted into the sp2 carbon atom. त्या ठिकाणी कशाचं हायब्रिडायझेशन चेंज होत असतं, sp3 हायब्रिडायझेशन टू sp2 हायब्रिडायझेशन होत असतं. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन मध्ये आपण या ठिकाणी some elimination reaction ची information घेतलेली आहे. First one is the dehydrohalogenation of alkyl halide. D म्हणजे to remove, hydro means hydrogen, halogenation म्हणजे halogen म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करणे अल्किल हलाइड पासून, त्याला काय म्हणतात, डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हलाइड. Dehydrohalogenation means removal of hydrogen atom and halogen atom from a adjacent carbon atoms. adjacent कार्बन म्हणजे एकमेकाच्या बाजूच्या कार्बनवरले एक हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनवरला हॅलोजन ऍटम रिमूव्ह केला जातो. त्यालाच काय म्हणतात, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. Dehydrohalogenation means to remove hydrogen and halogen from a adjacent carbon atom. That reaction is called a dehydrohalogenation reaction. The carbon carrying X is called alpha carbon atom. ज्या ठिकाणी X प्रेझेंट आहे ज्या कार्बन वरती, त्याला काय म्हणतात, अल्फा कार्बन ऍटम. अँड नेक्स्ट वन, the hydrogen atom from a adjacent carbon called beta carbon atom. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी या कंपाऊंड मध्ये हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहे त्याला अल्फा कार्बन ऍटम म्हणतात आणि त्याच्या बाजूचा हायड्रोजन जो असतो त्याला काय म्हणतात, बीटा कार्बन ऍटम इज रिमूव्ड अँड द रिॲक्शन इज नोन ॲज ए बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. त्याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो, बीटा इलिमिनेशन रिॲक्शन म्हणतो. द halogen atom is present on a alpha carbon atom and the hydrogen is present on a beta carbon atom, and that hydrogen and halogen is removed. That reaction is called beta elimination reaction. For example, here bromoethane is reacted with a alcoholic KOH. It gives ethene. तर या ठिकाणी काय, ब्रोमोइथेनला अल्कोहोलिक KOH सोबत काय केलं जातं, रिॲक्शन केले जाते. इट गिव्स ए इथिन. तर या ठिकाणी पहा, Br means halogen is present on a carbon. That carbon is called alpha carbon, and beside or adjacent carbon is called beta carbon, and that carbon have a hydrogen atom. Means this X means Br and H means hydrogen is removed with this reaction and it gives a ethene. That reaction is called a dehydrohalogenation reaction. Dehydrohalogenation म्हणजे एक लक्षात ठेवायचं थोडक्यात की हायड्रोजन आणि हॅलोजन ऍटम रिमूव्ह करण्याच्या मेथडलाच आपण काय म्हणतो, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणते. तर त्या ठिकाणी टू रिमूव्ह द हायड्रोजन अँड halogen, that reaction is a dehydrohalogenation reaction. या ठिकाणी H आणि Br रिमूव्ह होतो आणि HBr रिमूव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी एक डबल बॉन्ड येत असतो, त्यालाच काय म्हणतो, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन अँड प्रिपरेशन ऑफ अल्किन बाय युजिंग द डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. तर या ठिकाणी द
bromoethane is reacted with alcoholic KOH, it gives ethene plus KBr plus water. तर या ठिकाणी काय ethene plus KBr plus water is the KBr and water is a byproduct and ethene is a main product is obtained. Means alkene is prepared from a dehydrohallucination of alkyl halides. Second one, 2-bromobutane. 2-bromobutane, here the halogen atom is present on a here this carbon atom. That carbon is a alpha carbon and adjacent carbon, that compound has a 2 beta carbon. या ठिकाणी काय दोन्ही साइडला बीटा कार्बन आहेत म्हणजे बीटा and it is also beta carbon atom, and that 2-chlorobutane is reacted with a alcoholic KOH and it gives a 2 product. One butane is 20% and 2 butane is 80%. तर या ठिकाणी काय कार्बन ॲटम हा आहे म्हणजेच हा अल्फा कार्बन आहे कारण की या ठिकाणी Cl मीन्स हॅलोजन ग्रुप प्रेझेंट आहे. त्याच्या बाजूला 2 कार्बन ॲटम आहेत. दोन्ही काय असतील बीटा कार्बन ॲटम असणार आहेत. तर त्या ठिकाणी दोन्ही साइडच्या हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो. तर या ठिकाणी काय फर्स्ट आपल्याला कंपाऊंड जो भेटलेला आहे प्रोडक्ट दॅट इज 20% 1 ब्युटीन अँड 80% 2 ब्युटीन प्लस KBr प्लस H2. देन नेक्स्ट वन इज द, तर या ठिकाणी इन ए डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ 2-chlorobutane but butane 2-butene is preferred product because it is formed faster than the 1-butene. This is the accordance to the Sezap rule. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे, तर या ठिकाणी 2 बीटा कार्बन आहेत. अशा टाइमला थोडंसं कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन होत असते वेळेस एक लक्षात ठेवायचं शांत डोक्यानं की इथं कुठला तरी एक नियम असेल किंवा रूल असेल त्यानुसारच ते प्रोडक्ट होत असतात. तर या ठिकाणी पहा 2 बीटा कार्बन आहेत, 2 बीटा कार्बन आहेत म्हणजेच या ठिकाणी एक जास्त प्रोडक्ट आहे आणि एक कमी प्रोडक्टचा आपल्याला या ठिकाणी कंपाऊंड भेटलेला आहे. तर ते कशानुसार भेटलेलं आहे, इट इज अकॉर्डिंग टू विथ ए सेझप रूल. सेझप रूल नुसार ती ही रिॲक्शन होत असते. तर व्हॉट इज दिस सेझप रूल, तर या ठिकाणी सेझप रूल काय आहे, इन ए डिहायड्रोहॅलोजिनेशन the preferred product is alkene that has the greater number of alkyl group attached to doubly bonded carbon atom. तर त्या ठिकाणी काय doubly bonded carbon atom, the alkyl groups attached to a doubly bonded carbon atom. तर preferred product कुठला होणार आहे, doubly bonded carbon atom ज्या ठिकाणी जास्त alkyl group प्रेझेंट आहेत त्या ठिकाणचा मेन प्रोडक्ट असणार आहे किंवा मॅक्झिमम प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे. या ठिकाणी जर समजा इथले जर डबल बॉन्ड, इथला जर हायड्रोजन गेला तर या ठिकाणी डबल बॉन्ड येईल आणि या ठिकाणी डबल बॉन्ड गेल्यानंतर या ठिकाणी एक आपल्याला अल्किल ग्रुप इकडल्या साईडला एक असेल आणि या साईडला एक असेल आणि या ठिकाणी पहा आपल्याला CH3 दोन अल्किल ग्रुप आहेत आणि या ठिकाणी C डबल बॉन्ड CH, या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH आणि इकडे मिथिल ग्रुप म्हणजे या ठिकाणी काय म्हणलेले आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. The alkene that has the greater number of alkyl group attached to a doubly bonded carbon atom. Doubly bonded carbon atom ला maximum alkyl group present असतील तो maximum product असेल असं काय म्हणतो सेझप रूल आहे. तर त्या ठिकाणी reaction in a dehydrohalogenation of alkyl halide is in order of tertiary is more reactive than the secondary and secondary is more reactive than the प्रायमरी. म्हणजे या ठिकाणी मोर रिॲक्टिव्ह कुठला असेल टर्शरी, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर प्रायमरी असणार आहे. सेकंड वन इज द डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. Dehydration of alcohol on heating with a sulfuric acid from alkene with a elimination of water molecule. The reaction is known as a catalyzed dehydration of alcohol. तर या रिएक्शन मध्ये काय होत असतं, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन म्हणजे काय, टू रिमूव्ह वॉटर. अल्कोहोल पासून वॉटर रिमूव्ह केलं जातं त्या रिएक्शनला काय म्हणतात, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल अँड इट गिव्स ए alkene. That reaction is known as a catalyzed dehydration of alcohol.
त्यालाच काय म्हणतात आपण, कॅटलाइज्ड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तर या ठिकाणी पहा OH ग्रुप असल्यामुळे हा अल्कोहोल आहे. अल्कोहोल when reacted with a concentrated sulfuric acid, it gives the alkene with a removal of one water molecule. एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. तर या ठिकाणी पहा OH ग्रुप प्रेझेंट आहे, तो का अल्फा कार्बन, आणि त्या ठिकाणी बाजूचा जो आहे तो काय बीटा कार्बन असतो. म्हणजे या ठिकाणी OH ग्रुप अल्फा कार्बनवरला आणि हायड्रोजन ग्रुप बीटा कार्बनवरला रिमूव्ह होतात, म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि या ठिकाणी काय अल्किन फॉर्म होत असतात. ह्याचे सुद्धा इज ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इज इन ऑर्डर ऑफ टर्शरी, secondary and primary. Means tertiary is greater than the secondary and secondary is greater than the primary. Here the reaction, the OH group is present, that is the alpha carbon, and other carbon is a beta carbon. When it is reacted with a sulfuric acid, it gives the butene, means is a main product with a removal of water molecule. हा water molecule रिमूव्ह झालेला आहे. या ठिकाणी इथला हायड्रोजन आणि इथला OH रिमूव्ह होतो. रिमूव्ह झाल्यानंतर त्या दोन्ही कार्बन मध्ये एक डबल बॉन्ड येतो आणि इकडे वॉटर मॉलिक्यूल बाय प्रोडक्ट म्हणून येत असतो. दॅट इज द प्रिपरेशन ऑफ अल्किन फ्रॉम ए अल्कोहोल. अल्कोहोल पासून काय अल्किन प्रिपेअर करणे आहे. सेकंड एक्झाम्पल, आता या ठिकाणी सुद्धा पहिल्या रिएक्शन मध्ये जसं होतं त्या पद्धतीनेच असणार आहे, कारण की OH ग्रुप इज प्रेझेंट ऑन ए अल्फा कार्बन अँड इट हॅज 2 बीटा कार्बन. ह्याला OH ग्रुप वरती प्रेझेंट असेल त्याला अल्फा कार्बन म्हणतात आणि ह्याच्याकडे काय 2 बीटा कार्बन आहेत. तर आता 2 बीटा कार्बन असते वेळेस एका कार्बन वरती मोर प्रोडक्ट आणि दुसऱ्या कार्बन वरती लेस प्रोडक्ट फॉर्मच होणार आहे. तर ते सुद्धा आपण का होत असतं आणि कुठल्या रूलने ते होत असतं ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी काय 2 ब्युटीन इज ए मेजर प्रोडक्ट अँड 1 ब्युटीन इज ए मायनर प्रोडक्ट. तर या ठिकाणी 2 प्रोडक्ट होतात. 2 प्रोडक्ट मध्ये काय एक मेजर एक मायनर होतं. मेजर म्हणजे मॅक्झिमम प्रोडक्ट भेटत असतो तो कुठला आहे 2 ब्युटीन आणि मिनिमम प्रोडक्ट भेटत असतो तो 1 ब्युटीन. अँड हिअर ऑल्सो the 2-methyl propane toluol, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट इथे या ठिकाणी अल्फा OH, या ठिकाणी आपल्याला 1 2 आणि 3 बीटा आहेत. किती आहेत या ठिकाणी हा बीटा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे आणि हा सुद्धा बीटा कार्बन प्रेझेंट आहे. या ठिकाणी 2-methyl propane 1-ene हा आपल्याला काय कंपाऊंड फॉर्म होत असतो. Third one, by dehalogenation of fissional halides. तर आता या ठिकाणी dehalogenation of fissional halide, D म्हणल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की D means to remove. To remove म्हणजेच काय या ठिकाणी D, आता त्याच्या पुढे काय दिलेलं असतं ते रिमूव्ह करायचं असतं. हॅलोजिनेशन म्हणजे हॅलोजन रिमूव्ह करायचं आहे. डिहॅलोजिनेशन म्हणजेच काय हॅलोजन आपल्याला रिमूव्ह करणे आहे. तर रिमूव्हल of 2 halogen atoms from a adjacent carbon atom is known as a dehalogenation. तर या ठिकाणी काय केलेलं आहे 2 halogen atoms from a adjacent carbon atom is removed, that is called a dehalogenation. Dehalogenation म्हणजे एक सिंपल लक्षात ठेवायचं काय to remove the halogen, परंतु कुठले adjacent carbon atom वरती प्रेझेंट असलेले काय halogen atom रिमूव्ह करणे म्हणजे dehalogenation of fissional halides. आता fissional halide कशाला म्हणतात डायहालाइड. The 2 halogen atoms are attached to adjacent carbon atoms are called fissional dihalide. म्हणजे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड मध्ये काय 2 कार्बन ॲटम वरती एक एक हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहे आणि ते त्या कंपाऊंडला काय म्हणतात फिशिनल डायहालाइड म्हणतात. त्यालाच काय म्हणतो आपण फिशिनल डायहालाइड. and that halogen atoms are removed, that is called dehalogenation. Fissional dihalides on heating with a zinc metal form a alkene. तर त्या ठिकाणी fissional dihalide is reacted with a zinc metal, it gives a alkene. Here fissional dihalide means 2 halogen atoms are present on a adjacent carbon atom, that is the fissional dihalide, and it is reacted with a zinc, it gives alkene. तर या ठिकाणी काय आपल्याला अल्किन भेटत असतो and हे हॅलोजन ॲटम जे आहेत ते काय होत असतात रिमूव्ह होत असतात.
CH2Br is reacted with a zinc. तर या ठिकाणी काय CH2 आणि CH2 या दोन CH2 वरती काय एक Br दोन प्रेझेंट आहेत and when it is heated with a zinc it gives CH2 डबल बॉन्ड CH2 plus ZnBr2 म्हणजे हे Br इथला आणि इथला Br रिमूव्ह होत असतो आणि हा झिंक सोबत रिॲक्ट होत असतो आणि या ठिकाणी डबल बॉन्ड येत असतो. मीन्स या ठिकाणी काय इथिलीन हा कंपाऊंड फॉर्म होत असतो. 1,2-डायब्रोमो इथेन टू इथिलीन. नेक्स्ट CH3CHBr CH2Br मीन्स या ठिकाणी इथे एक Br आहे, हॅलोजन आहे, इथल्या कार्बन वरती सुद्धा हॅलोजन प्रेझेंट आहे. दॅट Br and Br is removed with a reaction zinc, it gives the propene. तर या ठिकाणी आपल्याला काय प्रोपीन भेटत असतो. 1,2-डायब्रोमो प्रोपेन टू प्रोपीन is prepared. Here the addition reaction. आता आपण elimination reaction पाहिलेले आहे. Addition reaction by partial reduction of alkynes or controlled hydrogenation of alkynes. तर addition reaction म्हणजे काय होत असतं, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन of alkyne can be partially reduced to carbon double bond carbon. तर या ठिकाणी काय कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पासून कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा काय झालो प्रिपेअर होत असतो. Cis isomer is obtained when the alkyne on reduction with a dihydrogen in presence of a Lindlar's catalyst. तर त्या ठिकाणी काय Lindlar's catalyst सोबत रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला काय cis isomer is obtained and when trans isomer obtained when reduction with a sodium in liquid ammonia. लिक्विड अमोनिया सोबत रिडक्शन झालं तर ट्रान्स आयसोमर भेटत असतो आणि ज्यावेळेस लिंडलर्स कॅटलिस्ट सोबत रिएक्शन होते त्यावेळेस आपल्याला सिस आयसोमर भेटत असतो. आता सिस आणि ट्रान्स कशाला म्हणलं होतं, असं होतं आपण सेम ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन ए सेम साइड म्हणजे सेम ॲटम और group of atoms are present on a same side, that is the cis, and same atom or group of atoms are present opposite to each other, that is the trans. तर या ठिकाणी ज्यावेळेस लेंडलर्स कॅटलिस्ट घेतलं आणि त्याची रिएक्शन जर केली तर त्या ठिकाणी आर आर एका साइडला आणि एच एच एका साइडला आहेत म्हणजेच काय इट इज ए सिस isomer. Cis alkene is formed and when it is reacted with sodium in a liquid ammonia it gives R H and HR means R are opposite to each other, H is also opposite to each other means it gives a trans isomers of alkene. Physical properties of alkene. हे काय होते आपले तर त्या ठिकाणी प्रिपरेशन ऑफ अल्किन आपण अल्किन प्रिपेअर केलेले आहे. प्रिपेअर केल्यानंतर ते अल्किन असतात कसे त्याचे फिजिकल प्रॉपर्टी मध्ये अल्किन्स आर नॉन पोलार और वीकली पोलार कंपाउंड्स. दीज आर दी नॉन पोलार और वीकली पोलार कंपाउंड. Those are insoluble in water and soluble in non-polar solvents like benzene, ether, chloroform. म्हणजे these are not soluble. These are not soluble in water but that are soluble in a non-polar solvent like benzene, ether and chloroform. They are less dense than the water. And next one is the boiling point of alkene rises with increasing the number of carbon. Means as a molecular weight increases, the boiling point of alkene also increases. The branched alkenes have a lower boiling point than the corresponding straight chain alkene. तर या ठिकाणी ब्रँच्ड अल्किन जे असतात त्यांचं बॉइलिंग पॉइंट लोअर असतो दॅन दी स्ट्रेट चेन अल्किन. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अल्किन मधले प्रिपरेशन ऑफ अल्किन त्याच्या मेथड्स पाहिलेले आहेत, त्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिलेले आहेत. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.